सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स काय रे एवढा आवरून कुणाला भेटायला चाललायस? भेटायला नाही, जॉब शोधायला चाललोय. पण तू जॉब कसा आणि कुठे शोधणार आहेस? आता सध्या तरी प्लेसमेंट एजन्सी मध्ये नाव द्यायला चाललोय. हा म्हणजे असं काही एकदम भारीतला जॉब नाहीये, पण एका कन्स्ट्रक्शन साइटवर काम करायचं. मी करेन हा जॉब. कसा चाललाय पहिला दिवस जॉबचा? नुसता पहिला नाही तर पहिला आणि शेवटचा दिवस. म्हणजे मी हा जॉब सोडलाय. हे बघ, त्या नीरवने जॉब सोडला, याच्यामध्ये आपण डोक्याची किल्लारी करून घेऊन काय होणार आहे? काही पॉइंट आहे का त्यात? मग चला ते तू ठेव बरं फोन, मला तयारी करून जायचंय कॉलेजला. बाय. झाला फोन झाला. पण बघितलं सायली, झाला तिचा फोन. मी आता आंघोळीला गेली असते तर भांडण झालं असतं आमचं. भांडण राडा घातला असता मी. एक तर सकाळी सगळ्यात आधी उठून मी नंबर लावलाय, 7 वाजता उठले होते. तर दादा पण ना, तर नीरवने जॉब सोडला. बापरे, काय ग आता काय झालं मध्येच? काल तर कोणीतरी खूप कौतुक करत होतं दादाचं. माझा दादा असा आहे, माझा दादा तसा आहे, माझ्या दादाने हे केलं. हे बघ, माझा दादा ना भारीच आहे. त्याने त्या नीरवला जेवढा जॉब दिला होता, पण नाही, महिनाभर सुद्धा नाही गेला तो. ते सोड, नव्याचे 9 दिवस सुद्धा नाही गेला तो. याला काय अर्थ आहे? दादा उगाच मला बोलतोय. नाही, मुलांना ना किंमतच नसते कुठल्या गोष्टीची. माणूस की नावाची गोष्ट तर नाहीच. मी बोलणार आहे त्याला आता. आवरा कोणीतरी हिला. काय करायचं हिचं? बरोबर आहे, बरोबर आहे. काय? अगं नीरूचं अगदी बरोबर आहे. कशाबद्दल बोलतोयस तू? अगं त्याच्या जॉब बद्दल, म्हणजे त्याने सोडलेल्या जॉब बद्दल. म्हणजे आधी मला असं वाटलं की नीरू कुठेतरी चुकला, पण नंतर जेव्हा मला त्याने समजवलं तेव्हा माझी पेटली ट्यूब. काय समजलं त्याने? म्हणजे आता हा हे बघ, म्हणजे एक भारी कबड्डी खेळणारा प्लेअर म्हणजे मी, हा, आणि एक भारी खो खो खेळणारा प्लेअर. हा, आता जर कबड्डीच्या मॅच साठी भारी खो खो खेळणारा पोराला दिला चान्स आणि भारी कबड्डी प्लेअरला बसवला बाहेर, तर मग ते चुकीचं आहे की नाही? हा, चुकीचं आहे की नाही? बरोबर. बरोबर कसं? चुकीचं आहे ना ते. हा, म्हणजे चुकीचं आहे हे बरोबर. आता चुकीचं आहे ते हा हा चुकीचं आहे ना, चुकीचं आहे ना. मग तसंच त्याच्या हिराबाई आहेत ना, त्यांच्या मुलाला नीरूपेक्षा जास्त गरज आहे कामाची. करेक्ट आहे. ज्याला त्याला त्याच्या हक्काची जागा मिळायलाच हवी. हक्काची जागा म्हणजे कबड्डी खेळणाऱ्याला कबड्डी आणि खो खो खेळणाऱ्याला खो. सम्राट, अरे आत्ताच म्हणालास ना की म्हणालो पण कच्ची हाय माझी झाली नुसती. कबड्डी कबड्डी. काय झालं? कबड्डी काय झालं नाही, म्हणजे मी इथे थांबलो ना तर नक्की होणार. मी निघतो, मी तुला नंतर भेटतो. सम्राट, अरे असं काय? सम्राट, हॅलो. हाय. तू काजल ना? हाँ, हम काजल अग्रवाल. वो हम तोहार क्लास में है.
हो मी बघितलंय तुला. पण आपलं कधी बोलणं नाही झालं. हाँ वो क्या है ना, हम क्लास में ज्यादा बोलत नहीं है. का? वो हम इलाहाबाद से है ना, हमारे पिताजी रेल में अफसर है, तो उनका बार बार तबादला होता है. इलाहाबाद से दिल्ली, दिल्ली से पटना और अभी यहाँ मुंबई में. तो हमार मराठी अच्छी नहीं है, तो हम डरते हैं. त्यात काय घाबरायचंय? आपण एक काम करूया, तू ना माझ्याशी मराठीत बोल, मी शिकवेन तुला मराठी. हा, आणि त्या बदल्यात तू फीस लोगे का? नाही नाही, तुझी लँग्वेज शिकव. हाँ वो तो हम ऐसे ही सिखाई दे चुटकी में. मराठीत. हाँ. मैं शिकवेन तुमका मराठी. गुड, जमतंय तुला. थँक्यू थँक्यू. वो एक पूछे का? हाँ? वो अभी गया, वो आपका दोस्त है का? एकदम से भाग गया, बीमार है का? सम्राट ना. ओह सम्राट, अच्छा नाम है. अगं ऍक्च्युली ना त्याला काहीतरी काम आठवलं असेल म्हणून गेला तो. अच्छा अच्छा. तो अब हम फ्रेंड्स. लोकसत्ता लोकांकिका स्पर्धा 2016. गुड गुड. आपल्या कॉलेजने ह्या एकांकिका स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं असं तुम्हाला वाटतंय? येस सर. का? सॉरी सर. नाही म्हणजे आपल्या कॉलेजने ह्या एकांकिका स्पर्धेमध्ये उतरावं असं तुम्हाला का वाटतंय? सर, अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे आपल्या कॉलेजमधल्या चांगल्या कलावंतांना त्यांच्या कलागुणांना एक प्लॅटफॉर्म मिळतो सर. प्लॅटफॉर्म? यू मीन टॅलेंट हंट, राईट? येस सर. कदाचित सर उद्या भविष्यात एखादा आपल्याच कॉलेजमधला एक चांगला कलाकार झाला तर? गुड 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 गुड. मोठा कलावंत भविष्यात टॅलेंट. नाईस नाईस, व्हेरी नाईस. बरेला सर, तुमचा शर्ट खूप छान आहे. हो, थँक्यू सर. पण मला सांगा, हा शर्ट विकत घेताना तुम्ही काय बघितलं त्यात? म्हणजे सर? म्हणजे असं की हा शर्ट विकत घेताना तुम्ही बेसिकली कसला विचार केला? सर, म्हणजे शर्टच्या कापडाच्या क्वालिटीचा. वाय 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 वाय. त्याच्यापेक्षा तुम्ही शर्टाची बटणं, कॉलर, खिसा ह्याचा का नाही विचार केला? सर, त्या तर सेकंडरी गोष्टी आहेत. पहिलं कोणीही कापडच बघतं. एक्झॅक्टली सर. माझ्यासाठी सुद्धा स्पर्धा वगैरे सगळं सेकंडरी गोष्टी आहेत. मुलांचा कॉलेजमध्ये नीट स्टडी होणं हे बेसिक महत्वाचं आहे. अंडरस्टँड? हो सर, पण स्टडीज बरोबर अशा ऍक्टिव्हिटीज मधनं मुलांनी ऍक्टिव्ह असणंही तेवढंच महत्वाचं आहे सर, असं मला वाटतं. नो 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 सर, असं तुम्हाला वाटतं पण मुलांना नाही. सर, माझा 27 वर्षांचा अनुभव मला असं सांगतो की ह्या स्पर्धा वगैरे हे मुलांसाठी लेक्चर्स बंक करण्याचे कारण आहे. अशा स्पर्धांना एकदा परमिशन दिली की मुलं तालमीच्या नावाखाली लेक्चर्स बंक करतात, तालमीच्या इथे नाटक करायचं सोडून अफेअर्स करतात, आणि स्पर्धा संपली की यांची अफेअर्स ऑफ एअर्स होतात. सर, असं काहीही होणार नाही. मी स्वतःहून लक्ष घालीन. कशाकडे? त्यांच्या अफेअर्स कडे? नाही नाही सर, आपण सिलेक्ट करतानाच सिन्सिअर मुलं सिलेक्ट करूया. प्लीज सर, एक संधी देऊन बघायला काय हरकत आहे मुलांना? ओ संधी? नाही नाही नाही, संधी तर प्रत्येकाला दिलीच पाहिजे, नाही का सर? येस सर. सर, तुम्हाला सांगू का, काय माहिती का सर, ह्याच्या आधी सुद्धा माझ्या टेबलवरती हे असले बरेच प्रस्ताव आले होते. ते 5 मिनिटं टेबलवरती थांबले आणि 6व्या मिनिटाला डस्टबिन मध्ये गेले. ना 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 ना, माझ्या इच्छेने नाही, स्वतःच्या इच्छेने. स्वतःच्या इच्छेने? येस, स्वतःच्या इच्छेने. म्हणजे कदाचित मी त्यांना घातलेल्या अटी परवडल्या नसतील. बघा सर, तुम्हाला जर का ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर बिनधास्त भाग घ्या, पण ह्या स्पर्धेसाठी सुद्धा माझी एक अट आहे. काय? वेल, ह्या स्पर्धेसाठी तुम्हाला बजेट मिळणार नाही. सर, पण 0 बजेटमध्ये शून्यातून जग निर्माण करता येतं सर, यु नो ना.
मुलांना सांगा ना, कॉन्ट्रीब्यूट करा. काय सर, कॉलेजचे पैसे जाणार म्हटल्यानंतर 500 हात पुढे येतात, पण स्वतःचे 500 रुपये जाणार म्हटल्यानंतर किती जण पुढे येतात ते बघू ना. पण सर, सर, तुम्हाला स्पर्धा करायची परवानगी हवी होती, मी दिली. पण अट एकच, कॉलेजकडून बजेट 0. पण का सोडलं त्याने जॉब? आणि सोडायचा होता तर हो कशाला म्हणलं आधी? परी अगं शांत हो. आता त्याचं नाही तिथे मन लागलं, त्याला तो तरी काय करणार? डोंबल्याचं मन नाही लागलं त्याला? कुठं मोठं असं जंगलात सोडलं होतं, मन नाही लागलं म्हणे. अगं तसं नाही ग, पण आता मला सांग, त्याच्या मनाला कुठल्या गोष्टी पटत नसतील तर तो कसा काय राहणार आहे तिथे? तू आला मोठा त्याचं मन ओळखणारा. अरे जाऊ दे ना ग, आता सोड ना. असं कसं सोडू रेणुका? त्याने चूक केली आणि मला दादाच्या शिव्या खाव्या लागतात ना. ए परी परी, एक मिनिट. नीरवने काही चुकीचं केलं नाही. हा, चुकीचं काही केलं नाही म्हणजे? माझ्या दादाने 100 फोन केले होते ना, तेव्हा त्याला तो जॉब मिळाला होता. तुला काय वाटलं जॉब असे झाडाला लागलेले असतात का? सगळं कळते मला, सगळं कळते, पण आता बघ, खो खो खेळणाऱ्या पोराला जर कबड्डीच्या टीम मध्ये घेतलं, हा, आणि कबड्डी खेळणाऱ्या पोराला जर बाहेर बसवलं तर कसं काय चालणार? मला तूच सांग. ए तू गप रे, तुला कबड्डी शिवाय दुसरं काही येत नाही एक तर. काय 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 तुला नाही येत कबड्डी शिवाय दुसरं काही तर तू गप्प बस ना. ए, कबड्डीला काही पण बोलायचं नाही. हा, कबड्डीला मी काही बोलले पण नाहीये, मी तुला बोलले. सारखं आपलं कबड्डी कबड्डी कबड्डी. मग तू पण तर सारखं आपलं माझा करत असतेस. मग माझा दादा आहेच तेवढा भारी. भारी? तुझ्या दादाने आयुष्यात असं काय केलं भारी? आम्हाला पण सांग ना. तू लातूरला ये म्हणजे तुला कळेल माझ्या दादाची खरी ओळख. तुझ्या दादाची कसली आली ओळख? त्याच्या नुसत्या ओळखीच आहे ते, पण तुमच्या बाबांची कृपा आहे ना म्हणून. सम्राट पाटील, बाबांना जायचं काही काम नाही. का नाही जायचं? सांग ना, का नाही जायचं? माझ्या बाबांनी काय केलंय? जे काय केलंय ना ते तुझ्या बाबानेच केले. तुझा दादा ना बसून खातोय लोणी, पण नीरू तसं नाही. हा, म्हणजे तुला काय वाटलं माझा दादा आईत खाऊ आहे? वाटायचं काय आहे त्यात? आहेच तो कुठे स्वतःच्या जीवावर मोठा होणार आहे? बाबांची आयती गादीच चालवणार आहे ना तो. आणि हे बघ, नीरू तसा नाहीये, तो स्वतःच्या पायावर मोठा होणार आहे. हा, ए कोल्हापूर, माझा दादा ऍटलीस्ट गादी तरी चालवणार आहे. तू काय करणार आहेस? ना धड बाबांचं स्वप्न पूर्ण करतायत ना आईचं. कन्फ्यूज कुठला? तू मला आता काय झालं? झोंबल्या ना मिरच्या नाकाला? बोल ना आता. ना धड अभ्यास करत, ना धड कबड्डी खेळते. आला मोठा मला शिकवायला. चल जा. परी अगं परी, ती अरे ते रागाच्या भरात बोलून गेली असेल ना. ऐक ना सम्राट. सो स्टुडंट्स, येस सर. बिफोर वी स्टार्ट आवर लेक्चर, येस सर. आय हॅव टू मेक वन अनाउन्समेंट. येस सर. तू सांगतोयस का पुढचं? नो सर. सॉरी. येत्या 10 दिवसात आपल्या शहरामध्ये एक महत्वाची एकांकिका स्पर्धा होते आणि त्या स्पर्धेचं नाव आहे लोकसत्ता लोकांकिका 2016. सर, एकांकिका? आपण एकांकिका स्पर्धेत भाग घेतोय सर? होल्ड ऑन, लेट मी फिनिश. आपण या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो, पण एक प्रॉब्लेम आहे. जर आपल्याला या एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर सगळ्यांना कॉन्ट्रीब्युशन काढून ते करावं लागणार. जर तुम्हाला ते चालणार असेल तर आपण रेडी आहे सर. आपण पण रेडी आहे. हम भी है आपके साथ में. हमार मतबल टीम में. ग्रेट. आणखीन कोण कोण तयार आहे? सर मी पण. सर मी पण. ओके, नाईस, गुड. मला वाटलं नव्हतं तुम्हाला सगळ्यांना एवढी नाटकाची आवड आहे. नाटकच नाही सर, जे काही नवीन असतं ना ते सगळंच करून बघायला आवडतं. हो, आणि आयुष्यात जे काही करून बघायचं असतं ते कॉलेजमध्येच करायला मिळतं ना. सो वी आर रेडी. गुड, आय लाईक युअर स्पिरिट. एक मिनिट, सायली कुठे? सर जरा तिला बँकेत जावं लागलं. हो, पण ती पण आहे सर, ती पण आहे. मी आता जस्ट तिला मेसेज केला, ती ओनली सर एकांकिकेला. कधी गेला? एक मिनिट, ग्रुपवर नाही आला तसा मेसेज. कुठे आलाय? पर्सनल वर केला सर. पण पर्सनल वरती पण नाही आलाय. कुठे आलाय पर्सनल वर? मी पर्सनली विचारलं म्हणून मला पर्सनली केलाय. सर शी इज टोटली हो सर. ग्रेट. आता तुम्ही सगळे एवढे उत्साही आहात म्हटल्यावर आपल्याला एकांकिका करण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. ओके, सो लेट्स स्टार्ट. अरे पण तू कशाला माझं नाव दिलं? बाई देणारच ना.
अरे उद्या जर समुद्रात नाव सोडायची असेल तर आता नदीत बोट चालवावीच लागणार ना. नाव अरे कॉम्पिटिशन नाटकाची आहे, बोटिंगची नाही. अरे हो, पण म्हणजे कसं, तर उद्या जर याला फिल्म मेकर म्हणून बोटिंग करायची असेल तर आज स्टेजवर त्याला बॅटिंग करावी लागणार ना. आता बोटिंगवर होतास, आता बॅटिंग. तुझा नक्की प्रॉब्लेम तरी काय रे दौलू? समरू प्रॉब्लेम माझा ना, याचा आहे. नीरव, चॅम बरोबर बोलतोय. इट विल हेल्प यू टू ग्रो. हे बघ, तू नाटक केलंच पाहिजे. अगं मनवा, आधीच आयुष्यात काय कमी नाटकं सुरू आहेत का? त्यात हे परत काय नीरव, असं काय? नाटकं करू नकोस, कळलं काय? आपली ती अरे नाटकं तसं नाही. कर. मला सवय आहे आयुष्यात. एकदा विचार. काय चाललंय? कसलं डिस्कशन? सर, आम्ही सर ना ऍक्च्युली आम्ही नाटकाविषयी. हो, नाटकाविषयी विचार करताय. गुड. मग कुठल्या पद्धतीचं नाटक करावं असं वाटतंय? सर म्हणजे मला तरी म्हणजे आय डोंट नो देम. मला तरी असं एक मस्त असं एकदम कॉमेडी नाटक करावं असं वाटतंय. म्हणजे असं एकदम ना, असं एकदम जाळ लागला पाहिजे, जाळ आणि धुरळा संगटच. जा. अरे जा कशाला? स्टेज पेटलं तर नको पैसे कोण देणार? समरू, विशूला तसा जाळ नाही रे. जाळ म्हणजे असं एकदम चाबूक परफॉर्मन्स झाला पाहिजे. तुझी प्रॉब्लेम तरी काय? आता जाळ म्हणतोय, नंतर चाबूक म्हणतोय. आपल्याला नाटक करायचंय का सर्कस करायचंय? त्याला समजावा रे कोणीतरी. ओके, डोंट वरी. आता तालमी सुरू झाल्या ना की कळेल त्याला सगळं. ओके सर, कधी सुरू करायची आहे तालमी? तुम्ही सांगा. म्हणजे मी तर आहेच, पण मला खरं तर ना तुमच्यापैकी कोणीतरी लीड घ्यायला हवंय. लाईक नीरव. येस नीरव, यू कॅन टेक द लीड. सर मी. येस, वाय नॉट? आय थिंक यू हॅव गुड आय फॉर कंटेंट. इवन तुझं क्राफ्टिंगही चांगलं आहे. आतापर्यंत मी जे काही प्रोजेक्ट दिलेत, म्हणजे मसाज बॉल असेल किंवा बेस्ट क्लिक असेल, तुझा ओव्हरऑल परफॉर्मन्स बघता यू कॅन डेफिनेटली लीड अ टीम. आता इट्स ऑन यू. नाही सर, पण आता मी. ठीक आहे, कॉन्फिडन्स कमी आहे ना. ओके, अनुभवातनच कॉन्फिडन्स येणार. आणि राईट नाव आय कॅन सी यू ॲज अ कॅप्टन ऑफ द शिप. बाकी तू विचार कर, हवं तर पूर्ण दिवस घे, पण लेट मी नो. ओके ओके सर. गुड. सो आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. ओके एव्हरीवन, हॅव अ नाईस डे. टेक केअर. भाई, कॅप्टन ऑफ द शिप बोले तो डिरेक्टर. ऐकायलाच बघ कसं भारी वाटत. समरू, भाई आता तू नाही बोलूच नाही शकत. नाही, तेच नाही म्हणू शकत. धवल नाही. अरे असं काय करतो नीरू? हे बघ, जे तुला फ्युचर मध्ये करायचंय ते तुझ्या आत्ताच पडते ना पदरात. मग तू मागे कशाला फिरतोय? अरे मी मागे फिरत नाहीये. माझा प्रेझेंट आहे ना, तो मला मागे यायला भाग पडतोय. का? काय प्रॉब्लेम आहे नीरव? कळत कसं नाहीये तुम्हाला? अरे जॉब गेलाय माझा, माझ्या खिशात पैसे नाही. आता सांगा, मी माझा सस्टेनन्स बघू की नाटक करू? कशाला हवाय सस्टेनन्स? म्हणून कशाला हवं म्हणजे काय? हा, म्हणजे कशाला? जर सस्टेनन्स शोधण्याच्या नादात ज्या स्वप्नांसाठी तू सस्टेन होऊ पाहतोय तेच नाकारणार असेल तर कशाला हवाय असा सस्टेनन्स? नीरव, त्यापेक्षा तुझ्या स्वप्नांनाच नाकार ना तू. मनवा. सॉरी, पण नीरव, अरे प्रॉब्लेम्स कुणाला नसतात, पण प्रॉब्लेम आहे म्हणून आपण आपल्या स्वप्नांना बाजूला नाही ना सारू शकत. करेक्ट. अरे भाई, मोठमोठ्या लोकांची सुरुवात पण नाटकापासूनच झाली आहे. केदार शिंदे, परेश मोकाशी, अनुराग कश्यप. अरे भाई, तुला पण अशी अपॉर्च्युनिटी मिळते तर तू कुठे आता मागे फिरतोय? अरे इधर अपॉर्च्युनिटी तिलक लगा रही और तुम उनके मुंह धोने की बात कर रहे हो. तेच ना. आणि नीरू, तूच मला सकाळी बोलला होतास की नाही की चांगली कबड्डी खेळणाऱ्या पोराला जर खो खो खेळायला पाठवलं तर ते चुकीचं आहे. आणि आता तुलाच कबड्डी खेळायचा चान्स मिळतोय आणि तू त्या चान्सला खो देतोयस. ऐका ना माझं प्लीज. तुम्ही बोलताय ते सगळं पटतंय मला, पण मी काय करू? सध्या तरी मला जॉब शोधणं जास्त महत्वाचं वाटतं. आय एम सॉरी. भाई, आपल्या नाटकाचा प्रयोग व्हायच्या आत आपण तुला जॉब शोधून दिला तर प्रॉमिस. का बोलतो भाई? तुझ्यासाठी ना घर जावे म्हणून जायला पण तयार आहे कोणाकडे. बोल, का बोलतो?
ओके आय एम रेडी. मी आताच लावतो सरांना फोन. थांब मी पर्सनली जाऊन सरांना भेटतो आणि सांगतो. गुड 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 करेक्ट करेक्ट. डायरेक्टर साहब खुद हमारी बात छेड़ेंगे सर से. तुझी कसली आली बात? अरे भाई नाटकाचा लीड रोल कोण करणार सांगायला का सरांना? तू लीड रोल. धवलू आपल्याला करंडक काढायचे, लाज नाही. कळलं तू? आपल्याला करंडक काढायचे, लाज नाही. काय मासा आहे? कुठे पापलेट आहे? बांगडा असेल, बांगडा. गुदगुद्या गोड्या पाण्याचा असतो का खाऱ्या नीरव काय? काही नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू.